हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपल्याला माळ कशा प्रकारे जपायची आहे. भरपूर प्रकारच्या माळी राहते, कोणी रुद्राक्षाची माळ राहते, त्यांनी पण जपतात. या माळीमध्ये 108 मणी असतात. तर ही माळ कशा प्रकारे जपायची तर आणि कोणत्या बोटाने जपायची, तर हे 2 बोटांमध्ये माळ पकडायची आपल्याला आणि जे हे 3 नंबरचं बोट आहे याने आपल्याला मणी सरकवायचा आहे. आणि करंगळी आणि हे जे बोट आहे याला स्पर्श झाला नाही, या बोटाला स्पर्श नाही करायचा, आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे. म्हणजे इथपर्यंत जर माळ, आता आपण माळ पकडतो, कोणी असं असं करते, असं असं करते, तर हे चुकीचं आहे. असं असं करायची नाही आहे. दोन्ही हात लावायचं नाही आहे. जेव्हा आपण माळ इथे आली तर इथे आपल्याला असं माळ करायची आहे. ह्या बोटाने आपल्याला मणी सरकवायचं आहे. कारण माळ जपायचे भरपूर नियम असतात.